हा सरगम चौकातला पूल ह्याच्या खाली पाणी साठतंय. ह्याच्यासाठी वरून जाण्यासाठी आम्हाला वे ब्रिज करून द्या म्हणून लोकांना जायसाठी, आणि काही ना काहीतरी ही जी मीटरनं उंची वाढवायसाठी रेल्वेला मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला चंद्रकांत दादांना बांधकाम मंत्री म्हणून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात करतोय, मला आलेला आहे ना रिप्लाय. आम्ही रेल्वे खात्याशी संपर्क करून या बाबी तपासून करावंच लागेल. हे असं नाही की आता तुम्ही रेल्वेच्या लाईनच्या कडेने एक पर्याय बहिरावळाच्या पुतळ्यावरचा पर्याय मार्ग काढायच लागला ना. ज्या वेळेला पंढरपूर डेव्हलप व्हायला लागलं, वर पंढरपूर वाढायला लागलं, आणि जर 2च रस्ते तुम्ही ठेवले, आता मला सांगा तुम्ही या टाकडीकडे जाणारा हा रस्ता एका ह्याच्या खाली तुम्हाला ती योग्य वाटतं का जरा तेवढं सांगा. त्यासाठी मी पत्र लिहिले का नाही ते बघा तपासून. मलाही चांगलं घर असावं वाटतं ना प्रत्येक गरीबाला, आणि म्हणून झोपडपट्टीत त्या गरिबांना राहावं, दलदलीत राहावं, चिखलात राहावं. मी आता जी मगा नावं सांगितली भगवान नगरासारखं, या कॉटेज हॉस्पिटलकडला, अनिल नगरच्या पलीकडला परिसर असेल, या रेल्वेच्या साईडला राहिलेले लोक आहेत, बागवान मोहल्ला, म्हणजे चिक्कार नावं किती घेता येतील तुम्हाला. रेल्वेच्या लाईनला राहिलेल्या लोकांना मध्यंतरी त्यांच्यावर गंडांतर आलं, तर मी तिथं जाऊन सांगितलं, अधिकारी घेऊन गेलो, अजिबात कुणाचंही घर हलवू नका. एवढ्या वर्षात ब्रिटिश काळाच्या आधीपासून रेल्वे चालू आहे, कधीही रेल्वेचा डबा पडला नाही. तुम्ही आताच तुम्हाला भीती का वाटायला लागली की मुख्यमंत्र्याच्या पृथ्वीराज बाबाच्या काळात तुम्ही कॉटेजची अवस्था तुम्ही बघायला पाहिजे होती. आता 2 वर्षात अवस्था काय झाली आहे नीट बघा. कॉटेजला अद्ययावत सोयीसुविधाच्या मशिनरी मी आमदार म्हणून आणल्या. लहान बालकांचं शिशू त्या ठिकाणी तिथल्या डॉक्टर लोकांची, कर्मचाऱ्यांची क्वार्टर्स मी आमदार म्हणून त्याचा पाठपुरावा करून त्या ठिकाणी आणलेलं तुम्हाला बघायला मिळेल. ती मी जी वेगळं सांगाने तुम्हाला ती लोक ही पूर्वीच्या काळात ते सांगतील इथं काय परिस्थिती होती. पंकज गायकवाड सारखा डॉक्टरला त्यांची एक टीम वर्कर तयार करून दिलं आणि चांगल्या पद्धतीने चालू झालेलं होतं. पण काही गड्यांना ती बरं दिसलं नाही. त्यांनी बराबर त्यांना हप्ते मागायचे, वर्गणीच्या पावत्या पुस्तक टाकायचे, औषधं फुकट मागायची, विकायचा धंदा करायचा. त्याच्यामुळे त्या लोकांनी तिथनं राजीनामा देऊन निघून गेले. त्यांना मी हात जोडले, आरोग्य संचालक आल्यावर सुद्धा त्यांना हात जोडले. इथं येणाऱ्या लोकांचा आणि नागरिकांची जर लोकवस्ती बघितली तर 1.25 लाखाच्या पुढे लोकांची रहिवासी वस्ती गेलेली आहे, आणि म्हणून इथं ही जी गरज आहे त्याचा आम्ही त्या ठिकाणी केलं. तुम्ही मला सांगा की सत्ता नाही म्हणून आम्ही बघितलंय. महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा पूर्वीचा तुम्ही बघितलाय, आम्ही आमच्या काळातला तुम्ही केलेला बघितलाय. बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही पूर्वीचा बघितलाय. आता ती डेव्हलप केलेला पुतळा तयार झालेला आचारसंहिता झाली की रामदास आठवले साहेबांना आमची चर्चा झाली आणि त्यांनी सांगितलं की आपण जानेवारीमध्ये त्याचं उद्घाटन करू. आमचं ठरलेलं तुम्ही त्यांनाही विचारू शकता. आणि बाबासाहेबांचा पुतळा त्या ठिकाणी तुम्ही साधी गोष्ट आहे, जिजाऊंचा पुतळा, जिजाऊंच्या पुतळ्याला मी पैसे देऊन जिजाऊंचा पुतळा सुद्धा त्या ठिकाणी झाला पाहिजे. अण्णाभाऊ साठेंचा पुतळा एका पत्र्याचा शिड उभा केलेला अण्णाभाऊचा पुतळा, पत्र्याच्या तयार केलेली मूर्ती आहे. हे शोभनीय आहे का? आणि म्हणून मी त्या ठिकाणी 9 लाख रुपये घालून तो पुतळा तुम्ही बघा ना आणून तिथं मिरवून लोकांनी पूजा करून कालच्या 1 ऑगस्टला पूजा केली ना अण्णाभाऊच्या जयंतीच्या दिवशी. पुन्हा आता केली जागेला परवानगी नगरपालिकेची 7-2.5 वर्ष कुणाची आहे. जागा देणं आणि ती मंजुरी शासनाची घेणं ही जबाबदारी सुद्धा जर हे लोक पार पाडू शकत नसतील महापुरुषांच्या पुतळ्याच्या नाव, तर मला तुम्हीच मला सांगा ना की ती कशासाठी ही झालेलं आहे. आणि आता अहिल्यादेवीचा पुतळा सुद्धा तयार झाला आहे, त्याचं त्या गजानन महाराज आहे तिथं चौकात, जेणेकरून शहराच्या सौंदर्यामध्ये भर कधी पडू शकते. आता तुम्ही सावरकरांचा पुतळा, इंद्रप्रस्थाच्या एका कोपऱ्यात सावरकरांचा पुतळा होता त्याला. आम्ही कधी जातीपातीचं राजकारण केलं? मी वाना उत्पादन महाराजांना बोलवून घेतलं आणि विचारलं की सावरकरांचा पुतळा कुठं असावा, तेवढं तुम्ही जागा दाखवा. त्यांनी जागा दाखवली, आम्ही त्या ठिकाणी डेव्हलप केलं, सावरकरांचा पुतळा तिथं नेऊन बसवला. हे आमच्या कारकिर्दीत झालेलं काम आहे. जुन्या एस.टी. स्टँडच्या पुढचा चौक आहे, तिथं तुम्हाला पार्किंग होऊ शकतं, पण तुम्ही तशी पार्किंगची व्यवस्था केलेली आहे का? केलेलीच नाही तुम्ही तिथं. अशी कित्येक ठिकाणी आहे ती की तुम्ही पार्किंग म्हणून सांगता. आता गजानन महाराजांच्या मंदिराच्या परिसराच्या पाठीमागे जर तुम्ही गेला तर तिथं रस्त्याने सगळ्या गाड्या लावल्या, तर दुसरी गाड्या जायलाच तिथं रस्ता नसतो. पण आतल्या जागा रिकामी आहेत. तुम्ही आता ठीक आहे तुमच्या नसतील, पण तुम्ही तात्पुरत्या काळानं पण पार्किंग म्हणून तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्था करू शकता का नाही? ती करायचं दृष्टी कोणाला पाहिजे? ही नगरपालिका प्रशासनानं केलं पाहिजे.